नुकतेच 10वी-12वीचे निकाल लागलेत, परंतु या सगळ्याची मुहूर्तमेढ रोवली जाती ती अंगणवाडीमध्ये किंवा बालवाडीमध्ये. बऱ्याच वर्षापासून एक ठराविक अभ्यासक्रम किंवा एक ठराविक कार्यप्रणाली अस्तित्वात नसल्याने पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत असं ठोस पाऊल उचलण्यात येत नव्हतं. परंतु नुकत्याच पूर्व प्राथमिकच्या म्हणजेच अंगणवाडीच्या अभ्यासक्रमाला मंजुरी मिळाली आहे. त्यासंबंधीचीच संपूर्ण बातमी आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायची आहे. तर ज्यांनी आत्ताच चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. राज्यातील पूर्व प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आता नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे अंगणवाड्यांमध्ये आधारशिला बालवाटिका या नावाने सुधारित अभ्यासक्रम राबवला जाणार आहे. शैक्षणिक वर्ष 25-26 पासून 3 ते 6 वर्ष वयोगटातील सुमारे 30 लाख बालकांसाठी ही नव्या शिक्षणाची नांदी ठरेल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने राज्य सरकारने अंगणवाड्यांसाठी आधारशिला बालवाटिका 1, आधारशिला बालवाटिका 2 आणि आधारशिला बालवाटिका 3 या नावाने सुधारित अभ्यासक्रम राबवण्याला मान्यता दिली आहे. महिला व बाल विकास विभाग आणि शालेय शिक्षण विभाग यांच्या समन्वयातून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यासाठी अंगणवाडी सेविकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी आवश्यक मार्गदर्शक पुस्तिका आणि साहित्य राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात येईल. या अभ्यासक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ज्या अंगणवाड्या भाड्याच्या किंवा अपुऱ्या इमारतींमध्ये आहेत त्या जवळच्या शाळांमध्ये स्थलांतरित करण्याची कारवाई केली जाणार आहे. विशेषतः ज्या शाळांमध्ये इयत्ता 1लीचा वर्ग चालतो पण 3 वर्षाची बालवाटिका नाही अशा ठिकाणी अंगणवाड्या एकत्र केल्या जातील. यामुळे बालकांचे शिक्षण अधिक सलग व अखंड होईल. शिक्षणाचा अनुभव समृद्ध करण्यासाठी जादुई पिटारा, ई-पिटारा, आधारशिला किट्स, नवचेतना आणि प्री स्कूल एज्युकेशन किट्स यासारख्या शैक्षणिक साहित्यांचा वापर करण्यात येणार आहे. हे साहित्य खेळाधारित व कृतीप्रधान पद्धतीने मुलांच्या भाषिक सामाजिक विकासावर भर देईल असा शासनाचा विश्वास आहे. आता या संबंधित काही प्रशिक्षण कार्यक्रम यामध्ये अवलंबिले जाणार आहेत. या अभ्यासक्रमाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी सेविकांसाठी शैक्षणिक पात्रतेनुसार प्रमाणपत्र अभ्यासक्रमही राबवण्यात येणार आहेत. इयत्ता 12वी उत्तीर्ण सेविकांसाठी 6 महिन्यांचे प्रशिक्षण तर त्यापेक्षा कमी पात्रता असलेल्या सेविकांसाठी 1 वर्षाचा डिप्लोमा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. यामुळे अंगणवाड्यामधील शिक्षण अधिक दर्जेदार होईल अशी अपेक्षा आहे. सर्व अंगणवाड्यांचे जिओ टॅगिंग राज्यातील सर्व अंगणवाड्यांचे जिओ टॅगिंग होणार आहे. त्यामुळे अंगणवाड्यांचे भौगोलिक स्थान अचूक नोंदविता येईल. त्यानुसार त्यांचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येईल. नव्या अभ्यासक्रमाशी संबंधित शैक्षणिक साहित्य निवडक अंगणवाड्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर वापरात आणले जाईल आणि त्यानंतर त्याचे मूल्यमापन करून पुढील निर्णय घेतले जातील. अशा प्रकारे नवीन गोष्टी यामध्ये अनुभवायला मिळतील. राज्यातील सुमारे यामुळे 30 लाख बालकांसाठी नवीन सुरुवात झाल्याची गोष्ट आपल्याला दिसून येईल. 1,10,000 अंगणवाड्यांमध्ये हा अभ्यासक्रम लागू होणार असून 3 ते 6 वर्ष वयोगटासाठी हे एक अभिनव पाऊल राज्य शासनाचे उचलले आहे असे आपल्याला नक्कीच म्हणता येईल. यासारख्या विविध बातम्यांसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. एज्यू मराठी. धन्यवाद.